कोल्हापूरच्या मातीतून उगवलेली आणखी एक प्रतिभा जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवत आहे. भुदरगड तालुक्यातील शेनगावची कन्या श्रुतिका गुंडप हिची जपानच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली असून संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतासाठी हा अभिमानाचा क्षण ठरलाय. अवघ्या 16 वर्षाच्या श्रुतिकाने आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने हे यश संपादन केलंय. सध्या ती जपानमधील इंडियन इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता 11वीत शिक्षण घेत असून टोकियो टायटन्स क्रिकेट क्लबची महत्त्वाची खेळाडू आहे. प्रशिक्षक अफरोज खान आणि आशिष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने कसून सराव केला आणि आज राष्ट्रीय पातळीवर तिची निवड झाली आहे. जपानच्या संघात तिला यष्टीरक्षक आणि फलंदाज या दुहेरी भूमिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रुतिकाचे क्रिकेट प्रेम भारतातच सुरू झालं होतं. इचलकरंजीतील मास्टर क्रिकेट क्लबमध्ये कोच विनय कोपड यांच्या मार्गदर्शनाखाली तिने प्राथमिक धडे गिरवले. पुढे जपानमध्ये गेल्यानंतरही तिने खेळ सोडला नाही, उलट अधिक मेहनत घेऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. गेल्या 10 वर्षापासून ती आपल्या कुटुंबासह जपानमध्ये राहते. वडील संदीप गुंडप हे केमिकल इंजिनियर आणि आई कोमल गुंडप गृहिणी आणि धाकटी बहीणही तेथे शिक्षण घेत आहे. कुटुंबाचा पाठिंबा, कोचचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यामुळे श्रुतिकाने आज आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. श्रुतिकाच्या या कामगिरीमुळे तिच्या मूळ गावी शेनगाव तसंच संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण आहे. लहान वयात मोठी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्याची ताकद दाखवणारी श्रुतिका आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरली आहे. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश खतकर, भुदरगड. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.